सगळी सोंग आणता येतात, मात्र पैशांचा सोंग आणता येत नाही. या उक्तीनुसार देशाला आर्थिक अडचणीतून सही सलामत बाहेर काढण्याची किमया करून दाखवणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचे अवघा देश जणू स्तब्ध झाला आहे. अवघ्या जगभरातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत येत असून जगभरातील प्रमुख नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉक्टर सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी दिल्लीत अंत्यसंस्कार होतील. त्यापूर्वी सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत त्यांचा पार्थिव अंतिम दर्शन काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात येईल. तेथे सामान्य नागरिक डॉक्टर सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊ शकतील. त्यानंतर सकाळी 9:30 अंत्ययात्रा निघेल. डॉक्टर सिंग यांच्या पार्थिवाचे पंतप्रधान मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेकांनी अंतिम दर्शन घेतले. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशभरात 7 दिवसात दुखवटा जाहीर करण्यात आला असून इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहे. या कालावधीत सरकारतर्फे मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. राष्ट्रध्वज गुंडाळलेले मनमोहन सिंग यांचे पार्थिव त्यांच्या 3 मोतीतील नेहरू मार्ग या निवासस्थानी आणले आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस खासदार प्रियंका गांधी, भाजप अध्यक्ष JP नड्डा आदींनी अंतिम दर्शन घेतले. जनहक्क टाइम्स सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर.